हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये म्हणजे प्रवेश फेरी 1 मध्ये त्यांना कॉलेज प्रिफरन्स जे भरले होते त्यात त्यांना पहिलं कॉलेज मिळालं होतं आणि त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज नाही पाहिजे होतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला होता की त्या विद्यार्थ्यांना जे पुढचे राऊंड आहेत म्हणजे राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 आणि राऊंड 4 झाल्यानंतर म्हणजे असे जे 4 राऊंड होते म्हणजे राऊंड 2, 3, 4 याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केलं गेलं होतं आणि विद्यार्थी राऊंड 2, 3 आणि 4 यामध्ये काय करू शकत होते, फॉर्म भरू शकणार नव्हते. आणि त्याचा परिणाम काय होता की त्यांना फक्त आता जे स्पेशल राऊंड होता त्याच्यासाठीच विद्यार्थ्यांना काय करता होतं, ऍडमिशन घेता येऊ शकत होतं. पण हा जो ब्लॉक महाराष्ट्र शासनानं ठेवलेला होता किंवा आपलं जे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा जे रूल आहे तो चेंज झालेला आहे. हे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. आता ते विद्यार्थी सगळे त्यांना आनंदाची बातमी आहे की ते पण आता राऊंड 3 पासून फॉर्म भरू शकतात. आजच मी एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे, त्याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय. तर त्या तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं नव्हतं त्यांना पहिला कॉलेजचा प्रिफरन्स मिळाला होता आणि कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं कारण आणि त्यामुळे काय झालं होतं की त्यांना ब्लॉक झाले होते विद्यार्थी. आता ते विद्यार्थी ऍडमिशन करू शकतात. तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो इथं. तर आपल्याला लॉग इन करायचं आहे बघा आणि त्याच्या आधी बघा तुम्ही आपली डेट डेट बघा आज काय 22/7/2025 आणि दुपारचे 3:47 झालेले आहेत. तर बघा आपण लॉग इन करतोय विद्यार्थ्याचं. लॉग इन करायचं तुमचा लॉग इन आणि पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे तुमचा. कॅप्चा टाकून घेतला आपण लॉग इन केलं. आता ह्या लॉग इनचं बघा, हे लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला आधी पहिल्यांदा दाखवतो ह्या विद्यार्थ्याला पहिल्या जो राऊंड होता त्याच्यामध्ये ऍडमिशन कुठल्या कॉलेजला मिळलं होतं कसं हे तुम्हाला दाखवतो थोडक्यात. अलॉटमेंट स्टेटस वरती जाऊया आणि राऊंड 1 जाऊया. राऊंड 1 ला बघा, राऊंड 1 ला बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय इथं व्यवस्थित 30/6/2025 ला म्हणजेच अलॉटमेंट डेट किती बघा 27/6/2025 म्हणजे अलॉटेड प्रिफरन्स तुम्हाला दिसतोय, पहिला अलॉटेड प्रिफरन्स दिसत आहे आणि अलॉटमेंट डेट पण तुम्हाला दिसत आहे बघा. आणि तुमचं ऍडमिशन शेड्यूल होतं 30/6 ते 7/7 असं ऍडमिशन शेड्यूल होतं. हे लक्षात आहे तुम्हाला सगळ्यांना, हे माहित आहे. आणि अलॉटेड कॅटेगरी पण तुम्हाला दिसत आहे, सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आता याच्यानंतर काय झालं होतं की ऍक्च्युली हे जे कॉमर्स होतं ते मराठी मीडियम मध्ये चुकून सिलेक्ट झालं होतं आणि बालभारती कॉलेजचा जो प्रिफरन्स होता तो टाकण्यात आलेला होता. पण ह्या कॉलेजला ते प्रिफरन्सेस त्या स्वतः विद्यार्थ्यांनी टाकलेले नव्हते. नेट कॅपेवाले त्यांनी हे स्वतःच्या मनानं प्रिफरन्सेस टाकले होते. त्यामुळे बघा स्टेटस पण कॉलेजचा काय होता, पार्शियल एडिट होता. म्हणजे हे हाफ गव्हर्नमेंट होतं, निम गव्हर्नमेंट कॉलेज होतं. त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही. घेतलं असतं तर तुम्हाला स्टेटस इथं अलॉटेड दिसला असता, इथं स्टेटस तुम्हाला अलॉटेड दिसला असता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बघा, या विद्यार्थिनीनं काय केलं की तुम्हाला राऊंड 2 मध्ये सुद्धा बघा, राऊंड 2 चा स्टेटस बघा, राऊंड 2 ला काही दिसत नाही. राऊंड 2 ला फॉर्म भरता आला नव्हता. पण आता राऊंड 3 मध्ये बघा, राऊंड 3 मध्ये आपण हे ऍडमिशन करू शकणार आहे, हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतोय. तर आपल्याला बघा इथं लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वर जायचं आहे आणि ऑलरेडी सिस्टीमनं काय केला होता, सिस्टीमनं अनलॉक केला होता, परत तो मग भरून लॉक केला होता. तुमच्या समोर हा अनलॉक करून परत भरून दाखवतो. हा हे बघा अनलॉक फॉर्म करतोय तुमच्या समोर. फॉर्म हा अनलॉक झालेला आहे. आता फॉर्म अनलॉक झाल्या कारणानं तुम्हाला बघा इथं स्टेटस काय दिसत आहे, इनकम्प्लीट दिसत आहे. आता चूज स्ट्रीम वरती जावं, हा हा बघा आपल्याला फॉर्म एडिट करता येत आहे. तर कॉमर्सला घ्यायचं आहे आपल्याला, मराठी मीडियम मध्ये घ्यायचे, सेवा नेक्स्ट करा, सेवा नेक्स्ट करा. आणि त्याच्यानंतर बघा ज्युनियर कॉलेजेस जे आहेत ते आपल्याला टाकायचे. आता बघा ज्युनियर कॉलेजेस जे आहेत ते ऑलरेडी टाकलेले आहेत तिथं. आता जे काही कॉलेज ज्युनियर कॉलेजचे प्रेफरन्स आहेत आपण ऑलरेडी टाकलेले. फक्त हे काय करायचंय, तुम्हाला जर बदलायचे असेल तर तुम्ही इथं प्रिफरन्सेस बदलू शकता. कारण आजपासून म्हणजे 22 आणि 23 तारखेला तुम्ही जे काही प्रिफरन्सेस असतात ते तुम्ही एडिट करू शकता. तर आपण सेव्ह करूया, इथं सेव्ह झालेले आहेत बघा प्रिफरन्सेस. आणि फक्त मी तुम्हाला काय करतोय की हा फॉर्म एडिट होतोय हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. आता पार्ट 2 मध्ये गेलो आपण. पार्ट 2 मध्ये गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला प्रिफरन्सेस दिसत आहेत. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जाऊया. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती गेल्यानंतर बघा हा फॉर्म सध्या इनकम्प्लीट दिसत आहे. आणि बघा तारीख पण इथं बघा 22/7/2025 आजच्या तारखेला हा फॉर्म एडिट होतोय. बघा लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्सेस उजव्या साईडला बघा ऑप्शन फॉर्म लॉक
सक्सेसफुली. आणि खाली जर गेलो तर आपण तुम्हाला दिसतंय बघा कम्प्लीट अँड लॉक. ह्याचा अर्थ काय आहे की या विद्यार्थ्याला अलाव केलं गेलेलं आहे. तुम्हाला काय दाखवलं मी, तर या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला पहिलंच कॉलेज मिळालं होतं हे मी तुला ऑलरेडी दाखवलं. आणि बघा इथं अजून एकदा दाखवतो तुम्हाला, राऊंड 1 ला जावा. हे स्टेटस दिसत आहे बघा, पहिलंच कॉलेज मिळालेलं आहे बघा. आणि तुम्हाला पहिलाच राऊंड कधी होता तुम्हाला माहिती आहे, 30 तारीख ते 7 जुलै इथपर्यंत आपला पहिला राऊंड होता आणि या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं होतं. पण ह्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं म्हणून विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलं नाही. घेतलं असतं तर तुम्हाला इथं स्टेटस अलॉटेड दिसला असता, डॅशबोर्डला इथं अलॉटेड स्टेटस दिसला असता, पण नॉट ऍडमिटेड आहे. मग काय केलं, राऊंड 2 ला फॉर्म करायचा प्रयत्न केला, पण राऊंड 2 ला पण ब्लॉक केलं गेलं. पण आता हा फॉर्म ओपन झालेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण आल्या होत्या, बऱ्याच जणांच्या मला व्हिडिओवरती कमेंट आल्या होत्या. आणि म्हणजे पूर्ण माझे मेसेज पण आले होते, मला कॉल पण आले होते की सर असा प्रॉब्लेम झाला, आम्ही कधी फॉर्म भरू असं का केलं गेलंय. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ते पण आता राऊंड 3 मध्ये फॉर्म भरू शकतात. तर तुम्ही पण तुमचं लॉग इन करा आणि तुम्ही पण काय करा, तुमचा फॉर्म भरा. जर तुमच्या काय अडचणी असतील तर मला प्लीज तुमच्या अडचणी आहेत त्या कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. ही इम्पॉर्टंट माहिती फक्त तुम्हाला सांगायची होती. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.